ते असं म्हाका झालेलं आहे. म्हाका शिकरण खूप आवडतं आणि तुमका जर आवडत नसेल तर तुम्ही सुद्धा खाऊक सुरू करता. एवढा टेस्टी आणि मस्त लागता आणि एकदम पौष्टिक आहे. आणि नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज मी बनवतले वेगळा काहीतरी. ता म्हणजे आज मी बनवतले केळ्याचा शिकरण. तर आमच्या झाडाक ना केळी लागलेली होती, मग ती आम्ही अशी बांधून ठेवलेली होती. आमच्याकडे म्हणजेच महिन्याभरान तरी एक केळीचो घड येतात झाडांका ह्याच्या केळ्याच्या. तर तो असो आम्ही लावून ठेवलेलो होतो. अर्धी केळी आम्ही काल खाल्ली, तर जराशी रवलेली होती. तर म्हटलं त्याचा केळ्याचा शिकरण करूया. तर चला तर मग बघूया आपण मी केळ्याचं शिकरण कसं करतले आणि मग कमेंट्समध्ये सांगा की तुमका केळ्याचं शिकरण आवडतं की नाही. तर चला तर मग बघूया आपण आता. तर हे असत आपले केळीचो घड. आम्ही अर्धी केळी खाल्लेली असो, तर अशी आम्ही तिका झाकून ठेवलेली कारण पिकण्यासाठी अशी. आणि किरमं असतात ती बघा, छोटी छोटी किरमं असतात ती बसतात म्हणून आम्ही झाकून ठेवलेलं. तर आता मी तुमका दाखवतोय. ही बघा एवढी केळी आता आपली रवलेली असत. अर्धी आम्ही ती खाल्लेली असो, कारण सगळी पिकत नव्हती, अर्धी अर्धी पिकत होती. मग ही काल पिकली वाटतं. तर आता आम्ही 2 केळी घेतोय आणि 2 केळ्यांचं आपण आता बनवूया शिकरण. ह्या एक केळा आणि अजून एक मी घेतोय. तुमका होई तितकी मी आता 2 केळ्यांचं शिकरण करतलंय. तर तुमका अजून हवी असत तर अजून घेऊ शकताय. तर मी आता ही 2 केळी घेतलंय. तर आता बनवूया आपण केळ्याचं शिकरण. चला तर मग बघूया आपण. तर ही मी घेतलंय 2 केळी. तर आता आपण ही सोडून घेऊया आणि कट करून घेऊया. तर ना तुम्ही ह्या शिकरण पूजा म्हणजे पूजा असतात तेव्हा पण देवाक नैवेद्य म्हणून दाखवू शकताय. किंवा तुमचं उपवास वगैरे असतात तर तुम्ही त्या खाऊ शकताय. किंवा भूक लागली असतात तेव्हा, म्हणजे ह्याने आपला पोट ना गच्च राहता. आणि ह्याच्यात तुम्ही साखर वापरू शकताय किंवा साखरेच्या ऐवजी तर तुमका साखर नको असतात तर तुम्ही गूळ पण वापरू शकताय. तर तुमच्यावरती या तुमका साखर घालूची या काही गूळ. तर मी आज ह्याच्यात घालतलंय साखर. तर आता आपण ही केळी 2च मी घेतलंय. तुमका जास्त केळी हवी असतात तर जास्त ह्या करू हव्यात. जास्त म्हणजे तुमच्याकडे जर 3-4 माणसांचा बनवायचा असा तर तुमका जास्त केळी घ्यायची आहे. ह्या मी एकटाच खातलंय, त्याच्यामुळे मी जास्त केळी घेऊक नाही, 2च माका बस झाली. तर आता ही ना मी कट करून घेतोय. तर तुमका मी आता हे गोलच पीस करतोय. जर तुमका छोटे हवे असतील तर तुम्ही छोटे करू शकताय. आणि मी ह्याचे बारीक एकदम असे ह्या करतोय. तर ही आमच्या झाडाची पिकलेली केळी आहेत. तर केळी अशी लागलेली होती, तर म्हटलं काय बनवूया केळीचं, तर म्हटलं शिकरणच करूया. तर हे बघा अशी मी ना कापून घेतलंय. तुम्ही दुसरं पण आकार करू शकता, म्हणजे अजून बारीक पण आकार देऊ शकताय, खाताना अजून बरी लागतात. जर तुमका साखर नको असत तर गूळ घालू शकताय, कारण कोण कोण डायबिटीजचे पेशंट असतात तर त्यांका साखर नको असता, गूळ हवा असता, मग तुम्ही गूळ घालू शकताय. तर आता आपण हे सायटिक करूया. आणि हा मी दूध घेतलेला असं ही 1 वाटी, हा 1 वाटी म्हणजे 1 वाटीपेक्षा कमी हा. कारण हे बघा अशी दाखवते, कारण आपल्या ह्याच्यात ना केळा ऍड होताला, म्हणजे आपण ह्याच्यात केळी घालतो त्याच्यामुळे तर अजून वरती येताला दूध, म्हणून मी जरासा कमी घेतलंय, पूर्ण भरून घेतलेला नाही असं. तर आता आपण त्याच्यात टाकूया जी आपण केळी कट केली ती टाकूया. आणि मग नाही, पहिली आपण साखर घालूया. आणि जेवढी तुमका साखर, म्हणजे तुमका जर गोड हवे असतात तर तुम्ही गोड जास्त घालायचा, कमी हवी असतात तर कमी. तर मी आता ह्याच्यामध्ये 1 चमचोपेक्षा कमी साखर घालतले, कारण मला गोड जास्त नको, कारण केळी पण गोड असतातच.
तर मी एवढीशीच साखर घालतोय. तर ह्या मी दूध असा ना तर जरासा गरम करून घेतलेला असे. गरम दुधात म्हणजे कोमट असा दूध हा, त्याच्यात जरा अजून चांगली लागता खाऊक. तर मी आता ती साखर घातलंय. तर जराशी आपण ना ती अशी ढवळून घेऊया. शिकरण करूक ना एकदम सोपे आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. जर खाऊक नसात तर तुम्ही नक्की ट्राय करा, कारण एक नंबर लागता. आणि माका तर शिकरण खूप आवडतं आणि मी उपवासाच्या दिवशी तर शिकरणच खातोय. आतमध्ये साय गेली तरी चलता, तुमका नको असं तर तुम्ही साय ती काढू शकताय. तर असं आपण ढवळून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची पण घालू शकताय, ऑप्शन आहे. जर तुमका हवी असतात तर तुम्ही घालू शकताय, नाहीतर नाही. तर आता ह्याच्यात ना जी मी केळी कट करून घेतलंय ती घालतोय. मी दूध ऑलरेडी कमीच घेतलंय कारण मला माहिती होतं केळी घातली की त्या पूर्ण काटोकाट भरताला. ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घालू शकताय जर तुमका हवे असतील तर. मी नाही घालूच आहे कारण मला असाच खाऊक आवडता. ऑप्शन हा, हव्या असत तर. आणि एकदा नक्की ट्राय करा, तुमका पण आवडताला, परत परत खाऊ सारखे वाटताला. तर ना आता आपण या ढवळून घेऊया. आपला एकदम मस्त एकदम शिकरण तयार झालेला. कधी खातो असं मका झालेला. मका शिकरण खूप आवडतं. आणि तुमका जर आवडत नसेल तर तुम्ही सुद्धा खाऊक सुरू करता. एवढा टेस्टी आणि मस्त लागता आणि एकदम पौष्टिक आहे. आणि ही सुद्धा केळी आमच्या घरातलीच असत, म्हणजे आमच्या झाडाची. दूध सुद्धा गायचाच आहे. तर आता मी ह्या जाते बघा. आता आपला शिकरण तयार आहे. ही वरची साय आहे. तर मी जाते आता खाऊ. तुम्ही पण या माझ्यासोबत खाऊक. रेडी झालेला आपला शिकरण. शिकरणला मी जरासा मका वाटीत काढून घेते कारण मी नंतर खातले जरासा. एवढा सगळा आता नाही खायचंय. मस्त एकदम आपला शिकरण दिसत हा. चला आता मी खाऊन जात आहे. तुम्ही पण या माझ्यासोबत. याच्या शिकरणाचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय. या माझ्यासोबत शिकरण खाऊक.